नमस्कार. किचन विथ प्रणीतामध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास वरीच्या तांदळाचा गोड भात. पटकन 10 मिनिटामध्ये हा भात बनवून तयार होतो आणि जरासुद्धा चिकट होत नाही. आणि विशेष म्हणजे आज आपण जरासुद्धा साखर न वापरता हा भात बनवतोय. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया वरीच्या तांदळाचा गोड भात कसा बनवायचा. सर्वात आधी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा इतकं साजूक तूप घालणार आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की यामध्ये घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतका वरीचा तांदूळ घेतलेला आहे. आता गॅसची आच लहान ठेवून वरीचा तांदूळ म्हणजेच भगर किंवा वरई आपल्याला भाजून घ्यायची आहे. फुलेपर्यंत भाजून घेणार आहोत. जास्त काही वेळ लागणार नाही आणि आपल्याला ही वरई जास्त भाजायची नाही. जर का जास्त भाजली तर मग वरईला करपट चव येण्याची शक्यता असते. वरीचा कच्चा वास जाऊन हलका भाजल्याचा सुगंध आला की समजायचं वरई छान भाजली गेली आहे. आता इथे मी वरई एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण वरीचा तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने 2.5 वाट्या इतकं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. इथे आपल्याला गॅसची आच मोठी ठेवायची आहे आणि पाण्याला खळखळून उकळी येण्याची वाट पाहायची आहे. आता इथे पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला 2 चिमूट मीठ घालायचं आहे. कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते. सोबतच 1 चमचा इतकं साजूक तूप यामध्ये मी घालणार आहे. आता गॅसची आच लहान करायची आहे आणि भाजलेला वरीचा तांदूळ यामध्ये घालून पटकन मिसळून घ्यायचा आहे, जेणेकरून यामध्ये गुठळी राहता कामा नये. आता गॅसची आच मध्यम ते मोठी ठेवून यातील पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. आता कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 मिनिटं आपण वाफ काढून घेणार आहोत. आता 2 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया आणि पुन्हा एकदा आपल्याला हा वरीचा भात उलटण्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचा आहे. इथे छान असा आपला भात शिजला गेला आहे. जरासुद्धा चिकट झालेला नाही. आता यामध्ये मी पाव वाटी इतकं ओलं खोवलेलं खोबरं घालणार आहे. सोबतच पाऊण वाटी इतकं मी गूळ घेतलेला आहे. इथे मी गूळ किसणीवर किसून घेतलेला आहे. असा गूळ किसणीवर किसून घेतल्यामुळे लवकर विरघळला जातो. आता उलटण्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे, जेणेकरून यातील गूळ पूर्णपणे विरघळला जाईल. पुढच्या 2 ते 3 मिनिटातच तुम्ही इथे पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळला गेला आहे. आता कढईवरती पुन्हा एकदा झाकण ठेवून 2 मिनिटं आपण वाफ काढून घेणार आहोत. इथे गॅसची आच लहान ठेवलेली आहे. आता 2 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढून पाहूया आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये मी थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. कारण आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. त्यामुळे जायफळ आणि गुळाचा स्वाद हा अप्रतिम लागतो. सोबतच पाव चमचा इतकी मी वेलची पावडर यामध्ये घालणार आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. आता यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तरी देखील तुम्ही घालू शकता. इथे आपला छान असा उपवासाचा वरईचा गोड भात बनवून तयार आहे. बघा टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्ही सुद्धा असा गोड भात नक्की बनवून पहा आणि कसा झालाय ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला माझी रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.